काही वर्षांपूर्वी गुडघ्या एवढं पोर घनदाट रानात त्याच्या मेंढ्यांचा कळप चारत होतं आणि त्या पोराला शोधायला दोन माणसं पाय तुटेपर्यंत भटकत होती। कारण मंडळी, त्या पोराला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता। हे पोरग होतं 2008 साली आलेल्या टिंग्या सिनेमातला टिंग्या। बैलावर जीवापाड प्रेम करणारा छोटा टिंग्या, त्याचा धिप्पाड आभाळा एवढा आणि आजारी असलेला बैल चितंग्या, त्याला विकू नये म्हणून टिंग्याची सुरू असलेली झुंज, संसाराचा गाडा ओढण्यासाठी बापाची तारेवरची कसरत आणि माय बोलीतलं प्रत्येक वाक्य आपलंसं वाटणारं, सगळ्यांनी अनुभवलेलं ते हृदयस्पर्शी जग। मंडळी, हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि शेतकऱ्यांच्या दुःखद वास्तवाला त्याने जगासमोर आणलं। चित्रपटाला प्रचंड यश मिळालं, अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले, पण त्या सगळ्यात प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली ती टिंग्याने। त्याचं बोलणं, त्याची निरागस ऍक्टिंग आणि त्याच्या डोळ्यातलं प्रेम थेट काळजाला भिडलं। पण गंमत अशी की ते एका सिनेमानंतर टिंग्या अचानक कुठेतरी गायब झाला। पण मंडळी, तो गेला कुठे? आता काय करतो? पुन्हा पडद्यावर दिसला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, पुण्याच्या राजुरी पासून अवघं 3-4 किलोमीटर अंतरावर एक छोटंसं खेडं वसले। फारसं मोठं नाही, फक्त 30 ते 35 झोपड्या असलेलं। या खेड्यात राहतात भटक्या जिप्सी जमातीतील गोयेकर कुटुंब। त्यांच्याकडे आहेत 3 घोडे, तब्बल 150 मेंढ्या, शेळ्या आणि काही कोंबड्या। आणि या सगळ्यांना सांभाळायचं भारी काम करत होतं त्या घरचं छोटंसं पोरग। त्या छोट्या पोराचं नाव आहे शरद गोयेकर। आता कल्पना करा, मेंढ्या, घोडे आणि कोंबड्या सांभाळणाऱ्या छोट्याशा पोरावर एक दिवस एका डायरेक्टरची नजर पडते। तो डायरेक्टरही त्याच भागातला। त्या डायरेक्टरचं नाव होतं मंगेश हाडवळे। मंगेश हाडवळे पुण्याच्या जुन्नर तालुक्यातले। त्यांचंही बालपण शेतात गेलेलं। पेरणीपासून कापणीपर्यंतचा सगळा काळ आणि त्यातच शेतकऱ्यांची आसमानी आणि सुलतानी संकटाशी चाललेली झुंज त्यांनी जवळून बघितली। कधी बाजारभावाने दगा दिलेला, तर कधी कर्जाच्या ओझाखाली चिरडलेले शेतकरी। मंगेश हे सगळं अगदी लहानपणापासूनच बघत आलेले आणि मग त्यांच्या ह्याच वेदनेतून, त्यांच्या लेखणीतून जन्म घेतला टिंग्या या कथेने। आता या टिंग्याच्या भूमिकेसाठी 7 वर्षाचा निरागस, निरखून बघणारे डोळे असलेला मुलगा त्यांना हवा होता। बराच शोध घेतल्यानंतर मंगेश हाडवळे यांच्या नजरेला शरद गोयेकर भेटला आणि मग ह्या शरदला घेऊन त्यांनी आपला पहिला चित्रपट साकारला आणि बघता बघता हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि त्याने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली। टिंग्याच्या भूमिकेत असलेल्या शरदने तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं। राष्ट्रपतींच्या हातून त्याला पुरस्कार मिळाला, सगळीकडे चर्चा झाली, पण त्यानंतर मात्र शरद कुणाच्या नजरेस फारसा दिसला नाही। मग तो नक्की गेला तरी कुठे आणि सध्या तो करतोय तरी काय? तर मंडळी, या चित्रपटाला तब्बल 17 वर्ष झाले असून हा छोटा टिंग्या आता चांगलाच मोठा झालाय। शरदच्या कुटुंबियांचा शेळ्या आणि मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय होता। त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती, पण त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी पुण्यात सिंहगड शैक्षणिक संस्था चालवणारे प्रकाश आणि प्रिया पाटील यांनी हातभार लावला आणि मग शरदने सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेत शिक्षण घेतलं। दरम्यान त्याने चिन्या नावाची मालिका केली। या मालिकेतही त्याची भूमिका महत्त्वाची होती। त्यानंतर 10वीच्या अभ्यासामुळे त्याने काही काळ अभिनय बाजूला सारला आणि त्यानंतरचे पुढचे शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले। त्यानंतर त्याने सह्याद्री व्हॅले या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली। या दरम्यान तो ब्रह्मवाणी वाग्देवाची या चित्रपटामध्ये झळकला होता। एवढेच नव्हे तर त्याने बब्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले। तसेच काही वर्षांपूर्वी तो माझ्या प्रेमा या चित्रपटातही झळकला होता। या चित्रपटाद्वारे त्याने एक अभिनेता म्हणून अनेक वर्षांनी कमबॅक केला होता। आता तो चित्रपट सृष्टीत कार्यरत असण्यासोबतच त्याने त्याच्या व्यवसायाला देखील सुरुवात केली आहे। शरदने काही वर्षांपूर्वी किचन ट्रॉलीचा व्यवसाय सुरू केला। शरद सोशल मीडियावर चांगला सक्रिय असून त्याच्या फेसबुकच्या अकाउंटवर आपल्याला त्याच्या या व्यवसायाविषयी माहिती मिळते। त्याच्या कंपनीचे नाव आयनॉक्स किचन कॉन्सेप्ट आहे। शरदचे बालपण अतिशय गरीब परिस्थितीत गेले, पण आज त्याने आपल्या आर्थिक परिस्थितीवर चांगलीच मात केली आहे। यासाठी त्याचे करावे तितके कौतुक कमी आहे। आज शरद जे काही आहे त्याचे श्रेय त्याच्या आईवडिलांना देतो। त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला आपल्याला त्याच्या आईवडिलांचे फोटो बघायला मिळतात। मंडळी, टिंग्या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकलीच, पण त्याचबरोबर अनेक मानाचे पुरस्कारही पटकावले। सर्वात मोठं यश म्हणजे शरद गोयेकरला उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार। मराठी सिनेसृष्टीतला हा मान फार मोठा मानला जातो। याआधी फक्त श्यामची आई मधील माधव वजे आणि श्वास मधील अश्विन चितळे यांनाच हा सन्मान मिळाला होता। याशिवाय शरदला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला स्पेशल ज्युरी अवॉर्ड आणि झी मराठीचा उत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार असे अनेक मान मिळाले। इतकंच नाही तर टिंग्या या सिनेमाचं ऑस्कर पुरस्कारासाठीही नामांकन झालं होतं, पण त्या रेसमध्ये आमिरच्या तारे जमीन पर या सिनेमानं बाजी मारली। एका छोट्या खेड्यातल्या चिमुकल्या पोराच्या कहाणीने थेट जगभरात आपली छाप सोडली होती।
तर मंडळी, शरदचा टिंग्यापासून सुरू झालेला हा प्रवास थेट राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सन्मान आणि ऑस्कर सारख्या व्यासपीठापर्यंत पोहोचला. एका छोट्याशा खेड्यात मेंढ्या शेळ्या राखणाऱ्या शरदने आपल्या निरागस अभिनयानं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. आज कदाचित टिंग्या पडद्यावर दिसत नाही, पण त्याने दिलेलं वास्तवाचं आणि शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन ते आजही तितकंच जिवंत आहे. बाकी तुम्हाला हा सिनेमा आणि टिंग्याचा अभिनय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वास भाईला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.